रात्री या हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेलचं नाव आहे OnePlus. सो आता मी इथून निघालो. अजून आम्ही हरियाणामध्येच आहोत. सो आम्ही आता इथून निघालो. इथून श्रीनगर 711 किलोमीटर आहे. तर आज आम्ही श्रीनगरला पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया, ट्रॅफिक वगैरे नसेल, रोड चांगला असेल तर आम्ही आरामात श्रीनगर जाऊ शकतो, पोहोचू शकतो. तर चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पंजाबमध्ये शेती, हरियाणामध्ये शेती, आणि जागा कशी आहे, पूर्ण सपाट आहे. गुगल मॅप आपल्याला शॉर्टकटने घेऊन चाललेलं आहे, कारण इथं काहीतरी शेतकरी लोकांचं आंदोलन आहे मला असं वाटतं. त्यामुळे मेन हायवे सगळे बंद आहेत, मधल्या पॅसेजमधले. सो आता गुगल मॅप आपल्याला एकदम गावातून घेऊन चाललेलं आहे. बघा गाव, इथले गाव बघा कसे आहेत, हरियाणामधले, फुल हरियाणवी. लेफ्ट टाकायचं आहे. चला, फुल गावातून आलेलो आपण लेका. बघा हरियाणवी, पंजाबी, पंजाब हरियाणा गाव कसं बघा मित्रांनो. आले गुगल बाईने कुठून काढला आपल्याला, पर शॉर्टकट आहे का लॉंग कट आहे हे समजा नाही. बघा झाडांमधून रोड मित्रांनो एक नंबर वाटते. बाकी सगळा पूर्ण खुलं मैदान, शेती बघा, शेती इकडची किती मोठी आहे, पूर्ण मैदान, आणि मध्ये ही झाडं अशी एक नंबर वाटते. भाई बाबा इथे ॲक्सिडेंट झालाय बघा इथे. ए उसको कपड़ा लगा ना भाई, कपड़ा लगा भाई. ये पकड़ के खून जाने मत दे. आधा घंटा लगेगा, कोई नहीं, आधा घंटा हले भी कोई पीछे नहीं लगे. पहले जाके पट्टी करवा लेंगे. उसका खून रोक दो. पहले जाके ऊपर लगा है क्या, ऊपर लगा है. हले भी आधा घंटे में कह रहा पहुंच जा. तू पहले सट लग गई, तू अपना हल्ला कर. चल बाबा चल पाजी. अरे एवढा चिकना पार आहे, आणि त्याचा डायरेक्ट कपालच फुटलाय बुयाच्या वरती, डायरेक्ट चीर. लई डेंजर चालवत रे इथल्या गाड्या. हा डायरेक्ट ब्रेक मारला ना याने. तर मित्रांनो आता हायवे लागलेला आहे बऱ्याच, म्हणजे गावाबिगातून आम्ही आलो. आता मेन हायवे लागलेला आहे आम्हाला. आता भूक लागली, आता बघूया पुढं कुठं तरी नाश्ता करूया, आणि नंतर मग तिकडून नाश्ता करून नॉनस्टॉप निघूया. हॉटेल बघूया आणि नाश्ता करून घेऊया. तर आपण आता निघालो तिथून, नाश्ता वगैरे झालेला आहे. सो गाडी थोडी चेंज करतोय, कारण आपले प्राज भाऊ आहे, त्यांचा थोडा हाताला सूज आली आहे गाडीमुळे. सो थोडा चेंज बघूया. चला आता इथून आम्ही निघतोय. तिथं फोटो काढत आहे. तर आपल्या दोन वित्री कशा चालले बघू शकता तुम्ही. एक दोरपाल, एक चंदपाल. वाह 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 वाह.
तर इथून अमृतसर 104 किलोमीटर आहे, जलंधर 24. हे नाव फक्त अगोदर मॅपमध्येच बघितली होती, आता समोर पार्टीवर वाचतोय. पाजी, ये गाड़ी छोटा लग रहा है आपको? यूकेच्या गाड्या दिसायला लागलेल्या आहेत मित्रांनो. आता आम्ही तर आपले प्रफुल भाऊंना झोप आलेली आहे गाडी चालवता. त्यांना झोप करते उन्हाच्या झपक्याने, पण त्यांना एक चहा पाजला तर ते परत तरतरीत होतील मला असं वाटतंय. पण इथं कोण चहा पित नाही. चलो चलो, ए भांडू नका दोघांना घेतो मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये, दोघांना घेतो. गाईत हे साईडला बघ, लेफ्टला बघ. जय भोलेनाथ. तुम्ही भांडू नका, दोघांना घेतो गाईज. तर या दोघांची भांडण झाले होतं. मला कॅमेऱ्यामध्ये घे. चला दोघांना घेतो, चला दोघांची व्हिडिओ घेतो मी. टेन्शन नका घेऊ, फक्त गाड्या व्यवस्थित चालवा. हा मित्रांनो, ही रिक्षा बघा, पोपट गाडी बघू शकता. बघा कशी गाडी आहे बघा, पोपट गाडी. हे काय पोपट गाडी. हां, तर बघा इंजिन बघा कसं आहे याचा. आपला डिझेल इंजिन येतो ना, तोच येईल जो आपल्या पंपाला वापरतात आपण, जो पाण्याचा पंप वापरतो त्याला इंजिन हे केलेलं आहे. आणि फ्रंट व्हील पावर है. भाजी, ये गाड़ी मतलब इधर बनती है या बनाई हुई है, मतलब ऐसा? ये जर्मन की गाड़ी थी. जर्मन की गाड़ी, ओके. हाँ. बजाज ने इसका मैन्युफैक्चरिंग किया पुणे में. हाँ. पुणे में इसका फैक्ट्री था. ओके. अभी बंद हो गया. ये बजाज का गाड़ी है. बजाज का गाड़ी है क्या? ये इंजन, ये क्लच. हाँ. ओके. गियर के साथ चैन लगी हुई है, चैन के साथ भी चलता है. ओके. मतलब ये बहुत पुराना मॉडल है. ये जर्मन ने सेकंड वर्ल्ड वॉर में बनाया था. हाँ. ओके. ये में आया, ये पहले पेट्रोल में आया. हाँ. 70 में. फिर इसका 85 में डीजल वर्जन आया. हाँ. 85 से लेकर सन 2000 तक गाड़ी नया आया. ओके. 2000 के बाद बंद हो गया. तर बघू शकता मित्रांनो, ही गाडी कशी आहे. वर्ल्ड वॉर 2 मध्ये ही गाडी बनलेली आहे. त्या टायमात आपल्या देशामध्ये जर्मन लोकांनी पाठवली होती बनवलेली. आणि ही 2000 सालला डिस्कंटिन्यू झाली मार्केटमधून. आणि ही बजाज कंपनीची गाडी होती त्या टायमात. तर बघू शकता ही रिक्षा कशी आहे, वेगळी युनिकच आहे. हिला लोक बोलतात डुक्कर गाडी. चलो थँक्यू पाजी. हां, हे बघ मिलिटरीची कशी आहे बघ गाडी. छोटा टँक आहे. चला निघूया. तर मित्रांनो, अजून एक मोठा स्टॉप आम्ही घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं मागे. तर इकडं जम्मू आहे. जम्मू या साईडला जातो. या साईडला जवळजवळ 50 किलोमीटर आहे. आणि इकडून आम्ही या साईडने श्रीनगरला जाणार आहे. तर श्रीनगर इथून 266 आहे. तर मी इथं ब्लॉग चालू केला आहे कारण आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो होतो. तर इथं बघा ते हा ठेला आहे आणि हे ठेल्याचे
Head north on Shala Dialectic Road. ॲक्च्युली नाश्ता आम्ही केला, नाश्ता आम्हाला चांगला वाटला म्हणून मी हा ब्लॉग चालू केला आहे. तो म्हणजे आपला मुंबईचा जसं म्हणजे मुंबईची टेस्ट आहे ना तीच इथे सेम. तर हे ठेल्याचे मालक आहेत. सर आपका नाम क्या? राकेश कुमार. सर आपका? राम कुमार शर्मा. तो हे दोन चालवतात इथे. तर यांच्याकडे बघू शकता तुम्ही. हॉटडॉग स्पेशलिस्ट आहे. हे सगळं फूड मिळतात इथे आणि टेस्ट एकदम भारी आहे. आणि म्हणजे आपल्या मुंबईची टेस्ट असते ना तशी. कारण तुम्ही इतर बघाल गुजरात, मध्य प्रदेश म्हणजे इकडं बाहेरच्या स्टेटमध्ये जाल तर तिथं अशी टेस्ट भेटत नाही आहे जशी मुंबईला भेटते. पण इथं आम्हाला काही फरक नाही वाटला, त्याच्यामुळे आम्हाला भारी वाटलं. म्हणजे एवढं लांब अशी टेस्ट भेटते. सो म्हणून मी हा ब्लॉग चालू केला. तर Head north on Shala Dialectic Road. ठीक आहे. चला आता आपण इथं पुढे जातोय श्रीनगरला. आता आम्ही जम्मूमध्ये एंटर केलेलं आहे. आता इथून पूर्ण आम्हाला पहाडी इलाका म्हणजे डोंगर घाट सेक्शन लागणार आहे. थोडा टाईम झाला आम्हाला. थोडं कारणास्तव आम्ही जवळजवळ 2 तास फुकट घालवले इथं सिम. कारण आपल्या इकडचं सिम इकडे चालणार नाही आहे. पुढं गेल्यानंतर पूर्ण सिम बंद होणार आहे. त्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा सिम ह्या एरियातला बॉर्डर क्रॉस केल्यानंतर जम्मू काश्मीर ह्या एरियातला सिम आम्हाला घ्यायला लागला आहे. सो तो बाय करताना आम्हाला 2 तास आमच्या असे इथेच फुकट गेले. सो मे बी मला वाटत नाही आम्ही श्रीनगरला पोहोचू सगळं. पण जेवढी राईड मारता येईल, जेवढा रोड आम्हाला क्रॉस करता येईल तेवढा करणार आहोत. आणि नंतर मग 10 वाजल्यानंतर आम्ही राईड स्टॉप करणार आहोत. तर बघूया आम्हाला कुठपर्यंत जाता येतं ना. आणि जर कोणी तुमच्यापैकी इकडे येणार असेल, प्लॅन करणार असेल लेह लडाखच्या राईडचा, सो पहिले तुम्ही तुमचा जो आहे सिम किंवा आपल्या इकडचं कुठलाही सिम, शक्यतो जिओचा सिम घ्या आणि तिकडनं पोस्टपेड करून घ्या. जर पोस्टपेड नाही केला तुम्ही तर इथनं येऊन तुम्ही इथं सिम बाय करू शकता. आणि त्याला खर्च येतो 300 रुपये खर्च येतो. ते जागेवर ॲक्टिवेट करून देतात. आणि जर तुमचा मोबाईल जर 5G असेल तर भारी काम होईल. कारण वरती काही ठिकाणी 5G पकडतो असे ते बोलत आहेत. सो बघू आता आम्ही गेल्यानंतर समजेल कुठे. पण शक्यतो पोस्टपेड करून आणा सिम इकडे. आणि कारण पोस्टपेडच चालतो. आणि शक्यतो जिओचा करा, कारण जिओचं नेटवर्क इकडं चांगलं आहे. ज्या रोडची आम्हाला ओढ लागली होती तो रोड चालू झालेला आहे. तर बघा थोडा प्रॉब्लेम वाटते, कारण आमचे जे टायर आहेत ते ऑफ रोडचे नाहीत, ऑन रोडचे आहेत. त्याच्यामुळे त्रास होणार आहे, गाड्या पडणार आहेत. तर आता आपला ऑफ रोड बघा कसा आहे. इकडे डोंगर बघू शकता, डोंगर पोखरून वगैरे. अय्या आपटली गाडी. हे असते अरे नाही रे, खाली टाका. हे ट्रकवाला ऐकणार नाही. श्रीनगर 213 किलोमीटर आहे मित्रांनो इथून. आणि ऑफ रोड चालू झालेलं आहे. आता थोडा रोड चांगला भेटला आहे. खतरनाक ऑफ रोड. राईट साईडला बघितला तर पूर्ण खाडी आहे. कालोख असल्यामुळे जास्त दिसले नाही पाहिजे. आम्ही आता उधमपूरमध्ये आहोत. आणि इथून पटनी टॉप 45 किलोमीटर आहे. आणि श्रीनगर 186 किलोमीटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि लेह 716 किलोमीटर. तर आपलं टार्गेट आहे लेह श्रीनगर. मित्रांनो आज एवढ्या टॉपला आम्ही आलो का ऑक्सिजनची लेवल थोडी कमी आहे इथे, त्याच्यामुळे गाडी पळतच नाही. आता हा पूर्ण थ्रॉटल देतोय मी, बघू शकता तुम्ही. हा पूर्ण थ्रॉटल देऊन पण गाडी 50-60 वरच जाते. आणि तरी पण इथून उतार आहे. ऑक्सिजनची लेवल कमी आहे म्हणून अशी गाडी करते. तर बघू शकता आपल्या या भागातला पहिला टनल चेन्नई नरसी टनल लिमिटेड काहीतरी आहे. आणि आय थिंक मला असं वाटतं श्रीमान लेजंड या टनलमधूनच गेलेला आहे. आपली बांधिलकीचा विषय भाई. टनलमध्ये गरम होत आहे आणि टनलमध्ये बघू शकता आपले प्रफुल्ल किलंजे आणि आता आलेले आपले प्रशांत शेठ. आपल्याला हा मोठा टनल लागलेला आहे आत्ताच.
बघा यांचा आनंद बघा, आनंद बघा प्रकाश ठोंबरे यांचा. वा वा वा, चला हात नका सोडू, चला 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 चला. जाम मोठा टनल आहे मित्रांनो बघा. मे बी आतापर्यंत जेवढे टनल क्रॉस केले त्यातला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा टनल हा असेल आमच्यात. सर रे बाबा लय लांब आहे हा टनल प्रशांत. मॅपनुसार अजून बराच लांब आहे, बराच लांब आहे. मग अरे किती मोठा आहे अजून, हा संपन्न आहे. इमर्जन्सी एक्झिट पण आहे प्रशांत इकडं लेफ्टला. नितीन गडकरी साहेब सल्यूट आहे तुम्हाला, सल्यूट आहे. अजून बराच आहे. अरे तो मॅप मधला संपत पण नाही सरळ, स्क्रीन मधनं संपत पण नाही. आता का थंडी वाढली बघ, थंडी वाढली बघ. संपला 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 बाबा. सल्यूट गडकरी साहेब, सल्यूट तुम्हाला. तर मित्रांनो आता वाजलेच रात्रीचे 12:30 आणि इथून श्रीनगर अजून 151 किलोमीटर दाखवते. सो थंडी पण जाम आहे आता इकडे. अगोदर गरमीने वैतागलो, आता बहुतेक थंडी त्रास देईल. तर रातोरात आम्ही निघालो इथून, कारण इकडे आम्हाला रूम वगैरे कुठले अवेलेबल झाली नाही. सो आम्ही ठरवलं का डायरेक्ट आता श्रीनगरला जायचं रातोरात. रोडचं काम चालू आहे मित्रांनो, इथून गाड्या पुढे जाऊन देत नाही. तर बघू आपल्याला जाऊन देतात काय, डाऊट देतील. टू व्हीलरला जाऊन देत आहेत, नशीब आमचे. निघलं का काय, निघ. तर मित्रांनो इथं रोडचा काम चालू राहते, त्याच्यामुळे रोड बंद केलेले आहे, मोठ्या गाड्यांना जाऊन देत नाही. हां आलो चल. नशीब आमचे का आम्हाला जाऊन दिलं आहे, जर राहिलो असं इथं. तर मित्रांनो बघा हा काम चालू आहे रात्री, रोड जाम झाला आहे, फक्त टू व्हीलरच सोडत आहेत खाली. ही लँडस्लाईड झाले त्याच्यामुळे रातोरात JCB लावले तिथे. तर मित्रांनो आपला सेकंड टनल लागलेला आहे, आजच्या दिवसातला सेकंड टनल. आणि मला असं वाटतं हा टनल पण मोठा असू शकतो. रोड थोडा खराब आहे, स्लो या काय. संपला. अरे गप नको एवढं हॉर्न वाजू. अरे लय आवाज वर. अरे गाडी बघ, ये सांभाळ. ए लेफ्टला नका राहू, लेफ्टला नका राहू, जास्त जाम जोरात हवा आले. जास्त लेफ्टला जाऊ नका रे, डायरेक्ट खाडी आहे, खाडी डायरेक्ट नदी आहे. ए राईटलाच ठेवा थोडी गाडी. ए राईट नाही गे रे बाबा, इकडे लय डेंजर खाडी आहे बाबा. बघू पण नको खाली, जॅकांडी जाते बघितल्यावर. अरे वारा बघ, वारा बघ, कटकट. थांब या राईट नाही लय जोरात वायर आलाय. अरे गाडी बघ कशी फेकते. प्रशांत राईटला राहा, थोडा मध्ये राहा. बघशील आमचा ब्लॉग. अरे बाबा ए चकात. थांब माझा टॉप. हा थांब पप्पे गाडी व्यवस्थित आहे ना.
एक मिनिट थांब थांब थांब. हा मी असं माझा टॉप बॉक्समुळे माझा बॅलन्स जाते. थांब चिकटकट. पप्या गाडी आहे ना त्या साईडला तोंड करून चालू. तिकडे जाऊ दे, सरळ जाऊ दे क्रॉस वगैरे. हां जाऊ दे. मी काढतो की बरोबर. चिकटकट. थांब. अरे अबा हे लोखंडाचं हे पण हालतंय बघ हवेनी. थांब. हां चल पप्या चल. असते चल पप्या. फसला टाक चिकट. हां फसला. तोंड हवेचे असे पवात. हवा कमी. हवा आहे. स्लो. हा मित्रांनो, कोण येत असेल राईडला तर रात्री खरंच राईड नका करू या रोडनी 12-1च्या नंतर. हवा डंपर बघ राईटला. डंपर बघ चंगा भाव झाला बघ त्याचा. मागं थांबा, तिकडं जोरात वर आलाय. पुढं इकडं दगडी पडायचा चान्स नाहीये, पण हा वारा डायरेक्ट समोरून आलाय. काचा लावा. चिकटकट. हे आता आपण असा गेलो असतो ना इथं, आता गाड्या पाडल्या असत्या वाऱ्याने. थांब थोडा कमी होते प्रशांत, घाई नको. पप्या गाडी किती 4थ्या गेरला आहे. फर्स्ट गेला टाक पशा. गाडी फर्स्ट गेला टाक. हां पाय टेकत चला. हां पाय टेकत चला. आईश. अरे वारा आहे का काय बाबा. गाडी नाही ती लाईट अशीच लावली वाटतं. कसली हवा आहे हवा. हो पाऊस असतं तर वाटरला झाला असता आपला. तर आपला या रूट मधला 3रा टनल. मंदिर पण आहे. जय मा शेरावाली. असंच आशीर्वाद राहू दे ग. टनल अरे इतना जोरात वारा येते त्या बघतो. सर श्रीनगर. हा बघ इकडे राईट आहे बघ. हे बघ कसला दूर आहे भाई. सल्यूट है तुम लोगों को. च्या गावात वारा बघ. ए हा बघ. अर आय शपथ. ए पाय टेकत रे. फुल थ्रिल झालं. थ्रिल भेटलाय आपल्याला. भाई मजा आया. पैसा वसूल हुआ आज का. अरे एवढ्या रात्री बकऱ्या घेऊन कुठं जातात रे लोक. खरंच बाबा. पप्या राईटलाच ठेव गाडी जास्त. पप्या तिथून राईट नाही बोललो. लाईट आता काय इथं पिकवाला तिथं घालू आहे. मित्रांनो आम्ही आता रात्रीचे 1:50 झालेत. आणि असल्या एवढ्या रात्री आम्ही ज्या एरियातून चाललो होतो खतरनाक एरिया आहे. वारा येतो इकडून दगड्या कोसळत आहेत. फुल मजा आली. मित्रांनो हा अजून एक टनल.
आज टनलची आपल्याकडे बहारच लागलेली आहे. या रूट मधला हा अजून एक टनल बघा. बारीक टनल आहे, बारीक टनल आहे. जवळजवळ 10 किलोमीटर. श्रीनगर 72 किलोमीटर आहे इथून, पण आमचे आखिरी झाले. खूप थंडी आहे, अक्षरशः हात पूर्ण जाम झालेत. मित्रांनो, त्याच्या पुढे मला व्हिडिओ घेता नाही आली कारण आपल्या GoProची बॅटरी पण लूज झाली होती आणि मेमरी कार्ड पण फुल झाला होता. जबरदस्त अनुभव होता कारण एवढ्या रात्री आम्ही रात्रभर ड्रायव्हिंग केली, दिवसा प्लस रात्री. आणि जो रात्रीचा जो पॅसेज होता, जो रोड होता तो फुल ऑफ रोडिंग म्हणजे घाट सेक्शनमधून होता. तिथं दगड वगैरे कोसले होते, जोरात वारा येत वगैरे होता. वाऱ्यामुळे अक्षरशः गाडी आमचे म्हणजे अशी पडायला होत होते. त्यातून आम्ही कसं तरी बाहेर निघालो आणि श्रीनगरला आम्ही सकाळी 6 वाजता पोचलो. कारण मध्ये आम्ही थोडं थांबलो कारण झोप करत होती आणि एका गाडीतला पेट्रोल पण कमी झाला होता. त्याच्यामुळे आम्हाला रिस्क नव्हती घ्यायची. त्याच्यामुळे एका पेट्रोल पंपामध्ये आम्ही थांबलो. पेट्रोल पंप बंद होता कारण रात्री 3-3:30 वाजले होते. नंतर त्याच्यानंतर आम्ही सकाळी 6 वाजता तिथून पुढं निघालो, श्रीनगरमध्ये आलो. तिथं पेट्रोल फिलअप केला आणि त्याच्यानंतर रूम घेतली होती आम्ही, तिथं बुक केली होती अगोदरच. आणि मग त्या रूममध्ये जाऊन आम्ही झोपलो आणि संध्याकाळी दुपारी 3 वाजता उठलो. आणि त्याच्यानंतर जो श्रीनगरमध्ये आम्ही फिरायला गेलो, पाऊस पडत होता तेव्हा. ह्याचा पुढचा ब्लॉग जो श्रीनगरचा तो तेव्हा केला आम्ही.